इथली कामं सुरू केली होती, पण पाणी यायचं होतं सीना कोळेगावमध्ये. पाणी धाराशिव जिल्ह्यात पहिले यायचं होतं आणि धाराशिवमधनं आपल्याकडे पाणी यायचं होतं, त्याचं नियोजनच झालं नव्हतं. आणि मग मुख्यमंत्री म्हणून त्यावेळी पहिल्यांदा आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्याची एक बैठक घेतली आणि सीना कोळेगावमध्ये हे पाणी आणण्याकरताच्या प्रकल्पाला मान्यता दिली, त्याला निधी उपलब्ध करून दिला आणि ते पाणी सीना कोळेगावपर्यंत आता पोचलं. आणि त्यासोबत ज्यावेळी पुन्हा नव्याने जलसिंचन मंत्री म्हणून माझ्याकडे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जबाबदारी आली, सुरेश धस साहेबांनी, म्हणजे शब्द जरा चुकीचा आहे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात. एवढा पाठपुरावा केला. कपूर साहेब सांगतील, सगळ्यात पहिलं आमच्या नवीन सरकारने 2022च्या ऑक्टोबरमध्ये सगळ्यात पहिली सुप्रमा जर कोणाला दिली असेल तर या प्रकल्पाला आम्ही दिली 11,000 कोटी रुपयाची. 11,000 कोटी रुपयाची सुप्रमा दिली आणि याच्या सगळ्या नियोजनाकरता निधी उपलब्ध करून दिला. आणि आता हे काम अत्यंत वेगानं चाललेलं आहे. धाराशिव जिल्ह्यामध्येही आणि बीड जिल्ह्यातल्या या आष्टी तालुक्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात पाणी आपण आणणार आहोत. मला विश्वास आहे की या भागाचा दुष्काळ हा आता भूतकाळ होणार आहे आणि ज्या गतीनं काम चाललेलं आहे त्या गतीनं लवकरच आपल्याला हे पाहायला मिळेल की संपूर्ण परिसर हा बागायती झालेला असेल. आणि धस साहेब, तुम्ही ज्याचा उल्लेख केला, पहिले तर या ठिकाणी संपूर्ण आपण पाईप पद्धतीनं आजकाल पाणी आणतो, पण प्रशांतच्या ज्या योजनेचा तुम्ही उल्लेख केला त्या योजनेमध्ये आम्ही योजनेतच त्या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ड्रिपच्या माध्यमातून पाणी जाईल अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आहे. मी कपूर साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की या योजनेमध्येही आपण पाण्याचा महत्तम वापर झाला पाहिजे, या दृष्टीनं शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ड्रिपनी पाणी त्याच्या शेतीमध्ये जाईल अशा प्रकारची योजना ही सोबत तयार करा, जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्याला फायदा देता येईल. ज्याचा उल्लेख माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केला. आपल्या लक्षात असेल 2014-15ला प्रचंड मोठा दुष्काळ आपल्या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रात पडला आणि या दुष्काळाच्या काळामध्ये जलयुक्त शिवार सारखी योजना आपण सुरू केली, ज्या योजनेमुळे खरं म्हणजे अनेक गावांनी मेहनत करून त्या ठिकाणी मोठं परिवर्तन घडवलं. अनेक गावं पाणीदार झाली आणि हायकोर्टाने अपॉइंट केलेल्या कमिटीने सांगितलं इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये जलपातळी, भूजल पातळी वाढली. जी कमी होत होती ती वर आली. पण त्याच वेळी आमच्या असं लक्षात आलं की मराठवाड्याला कायम दुष्काळमुक्त करायचं असेल तर जलसंधारणाची कामं तर करावीच लागतील, पण त्याचसोबत जोपर्यंत पश्चिमी वाहिन्यांचं पाणी, जे पाणी थेट समुद्रात वाहून जातं, आपल्याला माहिती आहे पश्चिमी घाट जो आहे या घाटावर अशा नद्या आहेत की ज्याचं पाणी हे थेट पश्चिम वाहिनी होऊन समुद्रामध्ये जातं. ते पाणी जोपर्यंत आपण गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणत नाही तोपर्यंत मराठवाडा दुष्काळमुक्त होऊ शकत नाही. आणि या ठिकाणी खरं म्हणजे बाळासाहेब विखे पाटील यांनी त्या काळामध्ये एक मोठी जलपरिषद घेतली होती आणि त्या जलपरिषदेच्या माध्यमातून
या संदर्भातली संकल्पना मांडली होती, पण त्या संकल्पनेवर कुठली कारवाई झाली नाही। ज्यावेळी या गोदावरीच्या उपखोऱ्यांचा एकात्मिक आराखडा मी तयार केला, त्यावेळी आम्ही सांगितलं की आपल्याला जर मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा असेल तर हे वाहून जाणारं 53 TMC पाणी, धस साहेब तुम्ही 2 आणि 3 TMC करता, या ठिकाणी मागणी करताय, 53 TMC पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे। ते जर गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आलं तर मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ बघितला, पण पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही। मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करता येईल। आणि म्हणून त्यावर आपण काम करून आपल्याला कल्पना आहे की त्याचे सगळे आराखडे तयार केले। 2019 साली त्याचा GR आपण काढला, त्या संदर्भातल्या मान्यता आपण घेतल्या। दुर्दैवाने सरकार गेलं आणि त्यामुळे त्याच्यावर काही कारवाई झाली नाही। पण माझं भाग्य समजतो की पुन्हा जेव्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आलं, अजितदादा, आम्ही आणि शिंदे साहेब, या जलसिंचन खात्याची जबाबदारी माझ्याकडे आली आणि या 2 वर्षाचा उपयोग हा पूर्णपणे महाराष्ट्रातले जे 4 नदीजोड प्रकल्प आहेत, ज्या प्रकल्पांमुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हा पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहे, या प्रकल्पाचा पाठपुरावा सुरू केला। त्याच्यातल्या सगळ्या अडचणी दूर केल्या, त्याला MWRRA ची मान्यता आपण घेतली आणि त्याचे आपण सर्वेक्षणाचे टेंडर्स देखील काढले। त्यामुळे आता हे काम पूर्णपणे मार्गी लागलेलं आहे। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की मूळ संकल्पना ज्या बाळासाहेब विखे पाटलांनी मांडली होती, त्यांचे सुपुत्र असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनाच आता हे काम दिलेलं आहे। त्यामुळे मला हा विश्वास आहे, सरकार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत। मला हा विश्वास आहे की आता यातले अडथळे दूर झाल्यामुळे येत्या वर्षभरामध्ये हे नदीजोड प्रकल्पाचं काम आपण सुरू करू आणि हे 53 TMC पाणी आपण गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणल्यानंतर मराठवाडा दुष्काळमुक्त होईल। आणि अलीकडच्या काळामध्ये एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो, नाशिक आणि नगर विरुद्ध उरलेला मराठवाडा। आता मला धस साहेब जायकवाडीतनं पाणी मागतायत, जायकवाडीमध्ये आत्ता जर मी म्हटलं की लगेच तुम्हाला पाणी देतो, इथनं तर सुखरूप निघेल, पण संभाजीनगरला सुखरूप राहील का याची शक्यता कमी आहे। पण मी तुम्हाला हे सांगतो की हे जे पाणी आपण आणतोय त्याच्यानंतर जायकवाडीत इतकं पाणी येणार आहे की जायकवाडीचं पाणी तुम्हाला द्यायला कोणी नाही म्हणणार नाही। आणि तसंही ही सगळी कामं जर करायची असतील तर त्याला तेवढा कालावधी लागणारच आहे। आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका, आपण हा निर्धार केलाय की काहीही झालं तरी मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आपल्याला दुष्काळ पाहू द्यायचा नाही। आणि ज्याचा उल्लेख केला, मला याचा अभिमान आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांना आम्ही विनंती केली की साहेब आपण आंतरराज्य नदीजोड प्रकल्पाला मान्यता देता, त्याला पैसा देता, आम्हाला आंतरराज्य करायचं नाही, आम्हाला 4ही नदीजोड प्रकल्प आमच्या राज्याच्या अंतर्गत करायचे आहेत, त्यालाही तुम्ही मान्यता द्या। माननीय मोदी साहेबांनी सांगितलं तुम्ही आमच्याकडे पाठवा, आम्ही त्यालाही मान्यता देऊ आणि त्यालाही आम्ही मदत करू। त्यामुळे एक महत्त्वाचं काम हे पुढच्या पिढ्यांना एक प्रकारे या ठिकाणी दुष्काळमुक्त करण्याचं काम हे आपण या माध्यमातून निश्चितपणे करणार आहोत। आणि हे सगळं करत असताना उपसा सिंचन योजना म्हटली की त्याला खूप फीज लागते, मग त्या विजेचं बिल शेतकऱ्यांनी द्यायचं की ते कोणी द्यायचं, मग ते किती द्यायचं, अशी अडचण तयार होते। म्हणून आपण निर्णय घेतला, राज्यातल्या सगळ्या उपसा सिंचन योजना या आता आपण सोलरवर टाकतो आहे। ही पण उपसा सिंचन योजना जी आहे ही सोलरवर असणार आहे। त्यामुळे या ठिकाणी जो अतिरिक्त बोजा
आमच्या शेतकऱ्यांवर उपसा सिंचन योजनेचा येतो तो येणार नाही। आणि ती योजना देखील त्या ठिकाणी म्हणजे मला माहिती आहे अनेक उपसा सिंचन योजना आहेत, ज्यावेळेस दुष्काळाची वेळ येते किंवा भरून घेण्याची वेळ येते त्यावेळेस मग तिथले आमदार आमच्याकडे येतात, साहेब आमची योजना बंद आहे। का बरं बंद आहे? इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलं नाही म्हणून बंद आहे। मग ते बिल भरा आणि त्यानंतर ती योजना सुरू करा। आता हे सगळं होणार नाही। या सगळ्या योजना आपण या ठिकाणी सोलरवर टाकतो आहे। आणि एवढंच नाही तर आपल्याला लक्षात असेल मी 2018 साली सांगितलं होतं की आमच्या शेतकऱ्याला दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे। या दृष्टीनं मुख्यमंत्री सोलर वीज वाहिनी योजना आपण सुरू केली होती। मला सांगताना आनंद वाटतो, महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्याकरता स्वतंत्र कंपनी तयार केली। आणि या कंपनीच्या अंतर्गत आम्ही 16,000 मेगावॅटचे फीडर जे आहेत याचं सोलरायझेशन करतोय। आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना एकूण 16,000 मेगावॅट वीज द्यावी लागते। ती सगळी वीज आता सोलरच्या माध्यमातून येणार आहे। 2026च्या डिसेंबरपर्यंत किंवा फार झालं तर मार्च 27 पर्यंत हे सगळे प्रकल्प पूर्ण होतील। आणि त्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना आम्ही 12ही महिने दिवसाची वीज ही त्या ठिकाणी देऊ। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपण तर मोफत वीज दिलेलीच आहे, मोफत वीज आपण शेतकऱ्यांना द्यायचा निर्णयच घेतलेला आहे। पण आता हे झाल्यामुळे राज्यावरचा बोजा देखील कमी होणार आहे। कारण आज शेतकऱ्याला आपण जी वीज देतो ती आपल्याला 8 रुपयाला पडते आणि आपण जेव्हा बिल घेत होतो तेव्हा शेतकऱ्याकडनं 1.5 रुपया किंवा 1.25 रुपया घेत होतो। म्हणजे जवळपास 5-5.5 रुपये सबसिडी आपण शेतकऱ्यांना देत होतो। आता जरी बिल घेत नसलो तरी ती सबसिडी तर द्यावी लागणार आहे। पण आपलं सोलरचं काम पूर्ण झाल्यानंतर ही वीज 8 रुपये युनिटची नसेल, ती 3 रुपये युनिटची असेल। म्हणजे आमचे 5 रुपये प्रति युनिट त्या ठिकाणी वाचणार आहेत। मग आम्ही निर्णय केला हे वाचलेले पैसे काय करायचे, तर आम्ही निर्णय केला की यातनं जे घरगुती आणि औद्योगिक वापराची बिलं आहेत ती बिलं आपण कमी करूया। आणि मला सांगताना आनंद वाटतो, आपल्याकडे मल्टी इयर टॅरिफ म्हणजे दर 5 वर्षांनी आपल्याला पुढच्या 5 वर्षांमध्ये विजेचे दर काय असतील अशा प्रकारची पिटिशन MERC पुढे दाखल करावी लागते आणि MERC तो दर ठरवून देते। गेल्या MERC तयार झाल्यापासनं असं एकही वर्ष नाही आहे की ज्या वर्षी आपण भाव वाढवलेले नाहीत। कारण त्याचा नियमच आहे की तुमचा जेवढा खर्च आहे तेवढे पैसे वसूल झाले पाहिजे। तुम्ही नाही वाढवलं तर MERC भाव वाढवून देते। मागच्या काळामध्ये दरवर्षी 9% आपण भाववाढ केली। पण आत्ताच आमच्या विद्युत विभागाने पुढच्या 5 वर्षाचे त्या ठिकाणी आपले विजेचे दर काय असतील याची पिटिशन दाखल केली। आणि मला सांगताना आनंद वाटतो, पुढचे 5ही वर्ष दरवर्षी आम्ही विजेचे भाव कमी करत जाणार आहे। घरगुती विजेचे भाव आणि या ठिकाणी औद्योगिक विजेचे भाव देखील 4 कोटी रुपयाची बचत ही त्या ठिकाणी होते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा दिलासा हा आपण आपल्या सामान्य ग्राहकांना देखील देतो। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, आपलं सरकार हे सामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं आहे आणि या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे। वर्षानुवर्ष जो भाग दुष्काळी आहे, मला सांगताना आनंद वाटतो, पश्चिम महाराष्ट्रातला माणसारखा भाग, ज्या माण देशावर अनेक कथा कादंबऱ्या गेल्या 50 वर्षात लिहिल्या गेल्या आणि 50 वर्षातली कुठली कादंबरी तुम्ही उचलून बघा, त्या कादंबरीमध्ये माण देशातल्या दुष्काळावरच त्या ठिकाणी लिहिलं गेलं। पण आज त्या माण देशाचा दुष्काळ आपण पूर्ण संपवला। आज संपूर्ण माण हे पाणीदार झालेला आहे आणि तिथला जो हा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। आपलं जे पाणी हक्काचं आहे ते हक्काचं पाणी या ठिकाणी पोहोचवण्याचं काम हे सुरेश धस, तुम्ही आणि अनेक लोकांनी याच्यामध्ये हातभार लावला, या सगळ्यांनी पोहोचवलं। मी तुम्हाला पुन्हा एकदा हा विश्वास देतो की या ठिकाणी
खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरेशदासांनी मला चिठ्ठी दिलीच आहे 3 TMCची. मी तुम्हाला विश्वास देतो की काळजी करू नका. जसं हे काम न होणारं प्रयत्न आपण सगळ्यांनी केले, तुम्ही केले म्हणून झालं, पुढचंही काम निश्चितपणे करू आणि या मराठवाड्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी निश्चितपणे हे पाणी आपण पोचवू. खरं म्हणजे आज या निमित्ताने आमचे सरपंच परिषदेचे लोक देखील मला भेटले होते आणि विशेषतः त्यांनी अनेक मागण्या माझ्याकडे केल्या, पण त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही अतिशय दुर्दैवी घटना झाली स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निघृण खुनाची, मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणीही असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो. आणि माझी बीडच्या जनतेला विनंती आहे, आपण सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातींना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली. आपल्यालाही अशाच प्रकारे सगळ्यांना एकत्रितपणे या ठिकाणी नांदायचं आहे आणि एक नवीन बीड आपण तयार करू. एक जो इतिहास बीडचा धस साहेबांनी सांगितला, ताईंनी सांगितला, एवढी मोठे मोठे लोक या बीडनी आपल्याला दिलेले आहेत, तोच इतिहास पुढे जाईल आणि एक गौरवशाली अशा प्रकारच्या बीडचा इतिहास तयार करण्याकरता आपल्या